Welcome to Momentum Academy. Formula of derivative. Formula of derivatives मध्ये फर्स्ट फॉर्म्युला घेऊ आपण d upon dx sin a. So d upon dx किंवा मग डेरिव्हेटिव्ह ऑफ sin a. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin a इक्वल टू cos x. नंबर 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x so is equal to minus sin a. Okay, d upon dx tan x is equal to sec square x. Number 4 d upon dx cot x is equal to minus cosec square x. Number 5 d upon dx sec x is equal to sec x into tan. And last d upon dx cosec x so is equal to minus cosec x into cot x. So formula of derivative, so d upon dx sin x is equal to cos x. So d upon dx cos x is equal to minus sin x. D upon dx tan x is equal to sec square x. D upon dx cot x is equal to minus cosec square x. D upon dx sec x is equal to sec x into tan x. D upon dx cosec x is equal to minus cosec x into cot x. पाठांतर केल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवण्याचं स्किल वाढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर वेळेवर आठवण्याचं. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x आहे तर cos x आहे. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x आहे. ओके, तिथे जर आपण एक विचार केला का जो डेरिव्हेटिव्ह निघाला, ओके, तर इथे cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आहे, cot x चा मायनस cosec स्क्वेअर x आहे. ओके, आणि cosec x चा मायनस cosec into cot x आहे. तर मग आपल्या लक्षात काय ठेवायचं इथं की cos x cot x cosec. ओके, का ज्याचं स्टार्ट t पासून झालंय 1 2 आणि 3 तर तिथं मायनस येणार. cos x is equal to derivative of cos x is equal to minus sin x. Derivative of cot x is equal to minus cosec square x and derivative of cosec x is equal to minus cosec into cot x. तिथे 30 पासून स्टार्ट झालं cos x, तर cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x minus cosec square x ती पासून स्टार्ट झालाय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x ती पासून स्टार्ट minus cosec x into cot x. ओके, जसं आता इथे जर विचार केला आपण, ओके, ह्या दोन फॉर्म्युलेचा डेरिव्हेटिव्हच्या, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equal to cos x, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x is equal to minus sin x. ओके, तर sin चं रिलेशन cos x सोबत, ओके, cos x सोबत ना cos x चं रिलेशन minus sin x सोबत. ओके, आता या दोनचं जर रिलेशन चेक केलं तर tan x इक्वल डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is equal to sec square x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is equal to minus cosec square x. ओके, म्हणजे इथं स्क्वेअर वाला आला, स्क्वेअर आलाय दोन्ही ठिकाणी tan x आणि cot x. tan x आणि cot x मध्ये काय आलाय, स्क्वेअर आला. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is equal to sec square x and डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is equal to minus cosec square x. त्याच्यानंतर ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x is equal to sec x into tan x and डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x is equal to minus cosec x into cot x. ओके, तर इथं sec x चा डेरिव्हेटिव्ह जर काढला, ओके, तर दोन फंक्शन प्रेझेंट झाले sec x into tan x. ओके, आणि cosec x चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढला तर minus cosec x into cot x. ओके, तुम्हाला आपल्या लक्षात काय ठेवायचं का sin चं रिलेशन cos सोबत आहे तर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x होते. ओके, cos x चं रिलेशन sin सोबत आहे तर cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x होत असते. ओके, मग त्यानंतर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x पाच वाला फंक्शन आलं. ओके, म्हणजे फक्त दोनच जे स्टार्टिंगचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले tan x cot x. ओके, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is equal to sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is equal to minus cosec square x. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x into tan x दोन फंक्शन पर्यंत झाले. ओके, म्हणजे sec x चा जेव्हा डेरिव्हेटिव्ह करू आपण तेव्हा sec x into tan x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec व minus cosec x into cot x. म्हणजे sec x चं रिलेशन tan x सोबत आहे. ओके, तसं tan x चा डेरिव्हेटिव्ह काढला अगोदर आपण sec square x. ओके, तर इथे काय घेतलं आपण का डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x is equal to minus cosec x into cot x आणि अगोदर सांगितलं मी तुम्हाला का d upon dx. ओके, तर c पासून स्टार्ट झालं, c पासून स्टार्ट झालं मायनस प्रेझेंट, रिझल्ट मध्ये मायनस प्रेझेंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x is equal to minus sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is equal to minus cosec square x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x is equal to minus cosec x into cot x.
ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक इंटू कॉट एक्स म्हणजे साइन कॉट ओके टॅन सेक कॉट कोसेक ओके सेक दोन फंक्शन आले आहेत सेक एक्स इंटू टॅन एक्स ओके आणि इथे सुद्धा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक साठी मायनस कोसेक इंटू कॉट एक्स ओके तो फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक इंटू कॉट एक्स हे दोन रिलेशन आहे ओके इथे स्क्वेअर मध्ये रिझल्ट आहे इथे दोन फंक्शन मध्ये रिझल्ट आहे इथे सिंगल मध्ये आहे ओके इथे सिंगल मध्ये रिझल्ट आहे इथे स्क्वेअर मध्ये रिझल्ट आहे इथे दोन फंक्शन मध्ये रिझल्ट आहे ओके काय लक्षात ठेवायचं आहे दुसरं सी पासून स्टार्ट झालं ओके मायनस प्रेझेंट होत आहे मायनस प्रेझेंट म्हणजे आपण जर कधी कन्फ्युजन झालं का मायनस द्यायचं आहे नाही द्यायचं तर त्या टाइमला डी अपॉन एक्स कॉस एक्स सी पासून स्टार्ट झाला मायनस साइन एक्स डेट ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इज इक्वल टू मायनस कोसेक इंटू कोसेक एक्स इंटू कॉट एक्स